प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. हालेलुया हालेलुया. Praise the Lord. आपण सर्वजण उभे राहूया का थोडं एक मिनिटासाठी सर्वजण आपण उभे राहूया. आपले दोन्ही हात परमेश्वराकडे करूया. कारण ज्या कामासाठी आज आपल्याला परमेश्वरानं बोलवलेलं आहे किंवा ज्याच्यासाठी आपण आलेलो आहोत ती गोष्ट ती प्रार्थना परमेश्वरानं आमच्याकडून स्वीकारावी यासाठी आपले दोन्ही हात उंच करूया आणि परमेश्वराची आपण सर्व एकमुखाने स्तुती करूया. हालेलुया. सर्व शक्तिमान आमच्या देवा, तू आमचा अद्भुत करता परमेश्वर आहेस. तू आमच्यावरती दया करणारा परमेश्वर आहेस. आमच्यावरती कृपा करणारा परमेश्वर आहेस. तू आम्हाला सामर्थ्य पुरवणारा परमेश्वर आहेस. तुझी दया सनातन आहे. आम्हाला कधी सोडणारा परमेश्वर नाहीस. प्रभूजी, एक आईप्रमाणे तू आमची काळजी वाहणारा, एक बापाप्रमाणे आमच्यावरती प्रीती करणारा तू परमेश्वर आहेस. प्रभूजी, तुझे नेत्र परमेश्वरा या ठिकाणच्या भवनावरती असावे यासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. आमची काळजी दूर करतोस परमेश्वरा. आमची रोजची भाकर तू आम्हाला देतोस परमेश्वरा. आमच्या शत्रूंना पूर्णपणे भाकर घालणारा परमेश्वर आहेस. आम्हाला अपराधापासून, आमच्या पातकापासून तू दूर ठेवणारा परमेश्वर आहेस. प्रभूजी, तुझ्या प्रत्येक कार्यासाठी आम्ही विशेष आभार मानतो परमेश्वरा. प्रभूजी, तुझं कार्य या गावामध्ये, या शहरामध्ये व्हावं यासाठी आम्ही तुझ्या जवळ येत आहोत परमेश्वरा. ख्रिस्त येशूच्या नावामध्ये या गावामध्ये ख्रिस्त गाजविला जावा यासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. प्रत्येक घराघरामध्ये येशूच्या नावाचे लोक येण्यासाठी तू सहायता करावी यासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. प्रभू, लोकांचे मन बदलणारा तू आहेस. लोकांना घेऊन येणारा तू आहेस. लोकांवरती प्रीती करणारा तू आहेस आणि तुझ्या त्या प्रीतीच्या द्वारे लोकांची भरभराटी या ठिकाणी व्हावी यासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. देवा, आम्ही तुला उंचावतो. प्रभूजी, सहाय्य कर. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन. बसूया आपण सर्वजण. प्रभूची स्तुती असो. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. आपण ज्या काही प्रार्थना करतो तो परमेश्वर आमची प्रार्थना ऐकणार. हालेलुया हालेलुया. एक गोष्ट मी नेहमी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो. ती गोष्ट अशी की आम्ही किती आहोत हे महत्वाचं नाही. आम्ही किती आहोत हे महत्वाचं नाही, पण आम्ही आहोत हे महत्वाचं आहे. हालेलुया. कारण येशू ख्रिस्ताने सांगितलं, बोलवलेले भरपूर आहेत, निवडलेले थोडेच आहेत. आज बऱ्याचशा लोकांना सांगितलं होतं अशा प्रकारची उपवास प्रार्थना करायची म्हणून. बरेचसे लोक काही कारण सांगून येऊ शकले नाही. पण तुम्ही आणि मी देवाच्या उपस्थितीमध्ये, देवाच्या भवनामध्ये येऊन देवाला आरोळी मारण्याचा जो अनुग्रह परमेश्वराने आम्हाला दिला त्यासाठी आम्ही धन्यवादित लोक आहोत. हालेलुया. म्हणून लक्षात एक घ्यायची, आम्ही आहोत हे महत्वाचं आहे. किती आहोत याच्याकडे कधीच लक्ष द्यायचं नाही. कारण जर आम्ही किती आहोत या गोष्टी जर बघायला लागलो तर आम्ही काय करतोय माहितीये का? वर्गवारी करतोय. कशाची वर्गवारी करतोय की बघा, एक लक्षात घ्या, जगामधल्या मोठ्या गर्दीमध्ये, जिथं बरीच मोठी गर्दी लागते, त्या गर्दीमध्ये परमेश्वर एका व्यक्तीला ओळखत, शोधत असतात. हालेलुया. एक मोठी गर्दी आहे जगामध्ये. बघा तुम्ही, प्रत्येक गोष्टीसाठी गर्दी आहे. एखादा राजकीय नेता जर आला तुमच्या शहरामध्ये तर बरेच लोक कशासाठी जातात माहिती आहे का? त्यांना पाहण्यासाठी. थोडक्यात आमच्या गावचे रितेश देशमुख जर इथं आले म्हणलं तर सर्व मुलं मुली जातील. ते आमच्या गावचे आहेत म्हणून तुम्हाला सांगतो. कारण ते पहिले क्रिकेट खेळायचे, त्यांना क्रिकेट खेळायची सवय होती, पण ते बॉलिवूड गेले. समजा त्यांनी तिथं आलेत म्हणल्यानंतर काय होतात माहिती का? लोक 1 तास अगोदर, 2 तास अगोदर पास घेऊन जातील, बरोबर. पण तुम्ही आणि आम्ही आशीर्वादित लोक आहोत. हालेलुया. का आशीर्वादित लोक आहेत? कारण आम्हाला आशीर्वाद देणाऱ्या परमेश्वराची ओळख आहे. हालेलुया. ते सर्वांनी ज्या ज्या काही प्रार्थना केल्या, मी प्रत्येकाची प्रार्थना ऐकत होतो. काय काय प्रार्थनेमध्ये बोलतात, मला सवय आहे दररोज. तर प्रत्येक ताई लोक प्रार्थना जे करत होते त्याचे ऐकत होतो. प्रत्येकाने चांगली प्रार्थना केली. म्हणजे याचा अर्थ आहे पाळक साहेबांनी तुम्हाला ते वचन, प्रार्थना ह्याच्याबद्दल बरंच काही शिकवलेलं आहे. कारण आजकालचा जमाना कसा झालेला आहे माहिती आहे का? एका किती वय आहे तुमचं? तुमचं वय किती आहे?
तुमचं वय तुमचं वय किती आहे? हा, 8 वर्षाच्या मुलाला त्याच्या वडिलांनी काय सांगितलं की तुला प्रार्थना करायची. 8 वर्षाचा मुलगा, तर तो पुढे आला आणि काहीच बोलू शकला नाही. पण 8 वर्षाच्या मुलाला तुम्ही रील्स काढायला, मोबाईल मध्ये रील काढायचं का, ती सगळ्यापेक्षा उत्तम करते. बरोबर आहे का नाही? मग आता त्याला रील काढायला कोण शिकवलं? त्यानं स्वतः बघितलं आणि केलं. तसं तुम्ही आणि आम्ही ज्यावेळेस देव आमच्याला कळालं की सर्वात महत्वाची गोष्ट आम्हाला काय केलं पाहिजे माहिती आहे का, आमच्या लेकराला ही गोष्ट शिकवली पाहिजे. कोणती गोष्ट शिकवली पाहिजे माहिती आहे का, की आमच्या लेकरानं प्रार्थना केली पाहिजे. आमचे काही लोक काय होतात, काही बहिणी लोक काय करतात, त्यांना जर पाळक साहेबांनी जर म्हणले आज तुला स्तोत्र संहितेचं पुस्तक घ्यायचंय, तर ती ताई रात्रीच बिमार होते. काय तर आम्हाला पुढे जाऊन वाचायचे. आणि काय तर मुली कसे वाचतात, एक तुम्हाला सांगतो बरं, तुम्ही तसं वाचलं नाही तर त्यांचे हात असे असतात, देव परमेश्वर. तर मी ते म्हणतोय, जर त्याच ताईला जर रील काढ म्हणलं तर तिचा हात हलणार नाही. बरोबर आहे का नाही? तर ते काय करणार माहिती का, एकदम अशी रील्स बनवणार की आम्हाला समजणार नाही, बापरे आम्ही तिथं होतो. हालेलुया. बरोबर आहे का? माझं समजतंय का? त्याच्यामुळं एक आपण एक छोट्याशा एका विषयावरती आपण आज आपलं लक्ष केंद्रित केलंय. छोटासा विषय आहे, आपण त्या विषयावरती काही गोष्टी शिकणार आहोत. आपण काही गोष्टी शिकूया आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. हालेलुया, हालेलुया. काही जण म्हणतात तुमचा व्हिडिओ बनायला, तुम्ही व्हिडिओ नाही, साधारण व्हिडिओ. हालेलुया, हालेलुया. एक छोटासा विषय आपण आज त्याच्यावरती आपण अभ्यास करूया, आपण काही गोष्टी शिकूया. की माझा आजचा विषय जो आहे, देवाला ओळखणं. देवाला ओळखणं. आमच्या जीवनामध्ये देव कोण आहे हे ओळखणं तुम्हाला आणि मला गरजेचं आहे. त्याच्यासाठी पहिले एक वचन वाचूया आपण. मत्ते कृषी वर्तमानाचं पुस्तक याचा 1ला अध्याय आणि 21वं वचन काय म्हणते बघा. मत्ते कृषी वर्तमानाचं पुस्तक याचा 1ला अध्याय आणि 21वं वचन काय म्हणते बघा. तिला पुत्र होईल, हा, आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, हा, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारेल. वा, थँक्यू. आता या ठिकाणी 2 गोष्टी त्या ठिकाणी मत्ते सांगतो. सर्वात पहिली गोष्ट की येशू ख्रिस्त या जगामध्ये येण्याचं सर्वात मोठं कारण त्या ठिकाणी मत्ते लिहित आहे. आणि सोबत काय लिहित आहे माहिती आहे का, की येशू ख्रिस्त हा जन्म घेणं याचं कारण सर्वात पहिलं काय, की आपल्या प्रजेला. तिथे एक शब्द वापरलेला आहे, आपल्या लोकांना किंवा आपल्या प्रजेला आपल्या पापापासून दूर करतो. म्हणजे प्रजा हा शब्द लिहिलेला आहे, किंवा तुमच्या मराठी बायबल, आमच्या हिंदीमध्ये प्रजा लिहिले, मराठी बायबल मध्ये काय लिहिले ताई, तो आपल्या लोकांना, हा, प्रजेला. हा, त्या ठिकाणी प्रजा लिहिले. म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट ही प्रजा बनणं म्हणजे काय, ही प्रजा आम्हाला बनायचे. म्हणजे त्या प्रभूची जर प्रजा आम्हाला व्हायचे, तर आम्हाला सर्वात अगोदर हे माहित केलं पाहिजे की आमचा राजा कोण आहे. हालेलुया. एका राजाची आम्ही जर प्रजा होत आहोत, एका राजाची जर आम्हाला प्रजा व्हायचं असेल, तर आम्हाला सर्वात अगोदर हे माहिती झालं पाहिजे आमचा राजा कोण आहे. हालेलुया. आणखी एक वचन वाचूया. यशायाचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि 6वं वचन. यशायाचं पुस्तक याचा 9वा अध्याय 6वं वचन. यशायाचं पुस्तक याचा 9वा अध्याय 6वं वचन वाचूया. कारण हा, आम्हासाठी बाळ जन्मला आहे, हा, आम्हास पुत्र दिला आहे, हा, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, हा, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. हालेलुया. आता काय, आता मी तुम्हाला काय सांगतोय की देव म्हणजे जर तुम्हाला आणि आम्हाला देवाला ओळखायचं असेल, तर ह्या देवाला काय काय नावं दिलेले आहेत ते आमच्या लक्षात आलं पाहिजे. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे
की तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी एक बालक किंवा एक पुत्र दिला गेला. दिलं जाणं याचा अर्थ काय माहितीये का? इब्रू नावाचं एक बायबल आहे, इब्री लोकांचं एक बायबल आहे. त्या बायबल मध्ये दिलं जाणं हा शब्द म्हणजे काय माहितीये का? त्याचा अनुवाद तिथं असा केला गेलाय की तुम्हाला एक गिफ्ट दिले, म्हणजे पारितोषिक या रूपाने दिलेलं आहे. आणि हे पारितोषिक जर आम्ही उत्पत्तीचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि पहिलं वचन जर वाचलं तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे. पहिला अध्याय पहिलं वचन काय आहे उत्पत्तीचं? प्रारंभी देवाने काय निर्माण. तुम्हाला सांगतो निर्माण केली किंवा हिंदीमध्ये सृष्टी की म्हणून जे लिहिलेलं आहे का, युनानी बायबल मध्ये त्याचा अनुवाद असा आहे पॅरेशिश. पॅरेशिश म्हणजे उत्पन्न केली. पॅरेशिश या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगतो की ही पृथ्वी उत्पन्न होण्याच्या अगोदरच पित्याने एक योजना आखली की एकुलत्या एका पुत्राला क्रूसावर मारण्यासाठी द्यायचं. पॅरेशिश शब्दाचा अर्थ असा होतो की दिले. पित्याने काय केलं? या जगाच्या सर्व लोकांना वाचवण्यासाठी एका आपल्या एकुलत्या एक पुत्राला दिलं गेलं. कशासाठी दिलं गेलं माहितीये का? तर मत्तईमध्ये आपण ज्यावेळेस पाहत होतो 1:21 वचनामध्ये की आपल्या प्रजेला तो पापापासून सोडवणार आहे. मी तुम्हाला सांगत होतो एका देवाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो जगामध्ये भरपूर देवाचे नाव असतील. मागच्या काही दिवसामध्ये आम्ही आंध्र प्रदेशमध्ये होतो. आंध्र प्रदेशमध्ये काय होतंय माहितीये का तुम्हाला? माहिती आंध्र प्रदेशमध्ये एका वर्षाला एक देव जन्म घेतो. आता तुम्ही म्हणणार कसं? विचारा की मला कसं? तिथं आंध्र प्रदेशच्या लोकांचे नाव काय असते? रानाप्पा, कटाप्पा, संगाप्पा अशी नाव असते. बरोबर? समजा माझ्या वडिलांचं नाव रानाप्पा, माझे वडील वारले. तिथले लोक काय करतात माहितीये का? वडिलाला आपल्या आपल्या शेतामध्ये पोचले. आमचे वडील वारले, आम्ही काय केलं? आमच्या शेतामध्ये त्यांना पोचलो. त्याच्यानंतर त्यांच्यासाठी 40 दिवस तिथं काय करणार माहितीये का? 40 दिवस ते दुःख करणार आणि 40व्या दिवशी काय करणार? ते पुरल्यानंतर एक छोटी समाधी बनवलेली असते त्यांची. ते 40व्या दिवशी काय करणार? ते गोड धोड जी आमच्या वडिलाला आवडत होती ती सगळे घेऊन जाणार तिथं ठेवणार. त्याच्यानंतर 3 महिन्यानं काय करणार माहिती का? सगळ्या पाहुण्या रावळ्याला बोलवणार. काय म्हणणार? अरे वडिलासाठी काय जेवणाचा कार्यक्रम. मग काय करणार? त्या समाधीच्या बाजूला जिथं पुरलंय का त्याच्या बाजूला छोटासा एक टेंट मारणार आणि तिथं काय करणार? आपल्या पाहुण्या रावळ्याला जेवण देणार. त्याच्यानंतर 6 महिन्यानं काय करणार? गावातल्या सगळ्या लोकांना म्हणणार की आमचे राणाप्पा जे वारलेत त्यांच्या पुण्यतिथी त्यांच्या ह्याच्यामध्ये जेवण. आणि त्याच्यानंतर 1 वर्ष ज्यावेळेस होतंय 1 वर्षानंतर काय म्हणणार आम्ही माहितीये का? माझ्या वडिलाची पुण्यतिथी आहे, सगळ्या गावाला जेवायला बोलवणार. आणि दुसऱ्या वर्षी काय करणार? सगळ्या गावाला बोलवत असतानाच एक काय करणार? यात्रा आणणार. यात्रेचं पाळणे बिळणे जाते लेकरावाला खेळण्याचं, ती तिथं आमच्या शेताच्या बाजूला आणणार. मग पाळणे ही ती आल्यानंतर काय होणार माहितीये का? लहान लेकरं बी येणार, मोठे लोक बी येणार, मुलं पण येणार, मुली पण येणार. आणि मग काय होणार? त्याच्यानंतरच्या वेळेला काय करणार? एक मोठी यात्रा होणार. मग तिथं मोठे मोठे पाळणे, कोण म्हणे काय ती गदाशो, मोदकपू असले मोठे मोठे आणणार. आणि काय करणार? ज्या दिवशी आमचे वडील वारले होते त्याच्या सकाळी त्यांची पूजा केली जाणार. आणि मग तिथं लोक चर्चा काय होणार माहितीये का? अरे तिथं काय झालं? ते कशामुळे यात्रा भरली? तिथले लोक काय म्हणणार माहितीये? ते सांगाप्पा देव आहे ना त्याच्यामुळे यात्रा झाली. समजते का? तसं तिथं आंध्र प्रदेश मध्ये दर 1 वर्षाला एक देव येतो. कारण काय माहितीये का? वचन असं सांगते, वाचा. दुसरे करितकराचं पत्र 4:4 दुसरे करितकराचं पत्र 4:4 त्यांची म्हणजे
हा. विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहे. या युगाच्या देवतांनी, तिथं शब्द काय लिहिलाय? या युगाच्या देवतांनी काही लोकांचे डोळे जे आहेत संपूर्णपणे आंधळे केले आहेत. कशासाठी केलेले आहेत माहिती आहे का? त्यांना माहिती आहे. बघा याकोबाचं पत्र 4:17 करा. याकोबाचे पत्र 4:17 वचन. वा वा, सगळे लिहायले, चांगली गोष्ट. याकोबाचे पत्र 4:17 बघा बघा काय लिहिलं तिथं. चांगले करणे कळत असून हा, जो ते करीत नाही त्याचे ते पाप आहे. एका दुसऱ्या अनुवादामध्ये असं लिहिले, भलाई करना जानते हुए जो नहीं करता वो उसके लिए पाप है, असं लिहिलं. म्हणजे काय? चांगलं करणं आम्हाला माहित आहे, ह्या गोष्टी चांगल्या आहेत, ते करणं हे आमच्यासाठी आहे. परंतु चांगलं न करणं हे तुमच्या आणि आमच्यासाठी पाप आहे. म्हणजे आता तुम्हाला एक साध्या आपल्या भाषेत जर उदाहरण द्यायचं झालं तर काही लोक काय करतात म्हणजे विमल खातात. विमल पुडी असते. ती विमलची जर पुडी बघितलं तुम्ही तर त्या विमलच्या पुडीच्या खाली काय लिहिलेलं असते? कर्करोग होऊ शकतो. बरोबर आहे, लिहिलेलं असते की नाही? लिहिलेलं असते की. आता त्याच्याही पुढं भारत सरकारनं काय केलं माहिती आहे का? त्याच्यावर एक फोटो काढलाय. तिथून कुणाचं फाटलेलं राहते, असं चेहरा फुटलेला राहते. बरोबर आहे की? तेवढं माहिती आहे खाणाऱ्याला की खाल्ल्यानंतर काय होणार आहे? कॅन्सर होणार आहे, कदाचित माझं बी असं कापावं लागत, तरी सुद्धा काय खात. बरोबर आहे का नाही? म्हणजे काय? त्याला चांगलं काय माहिती आहे, पण त्याला करू न देणारी जी आत्मा आहे त्या आत्म्यानं, ज्या दुष्ट आत्म्यानं त्याचे डोळे जे आहेत बंद केलेले आहेत. तुम्हाला आणि आम्हाला देव समजू नये म्हणून ज्यावेळेस आम्ही ख्रिस्तामध्ये नव्हतो. आता एक वचन वाचा, कलसेकराचं पत्र 1:13 वचन. कलसेकराचं पत्र 1:13 वचन. त्याने आपल्याला हा अंधकाराच्या सत्तेतून काढून हा आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. त्या ठिकाणी काय वाचतोय की त्याने आपल्याला. आता कसं वचन वाचायचं माहितीये का? इकडे बघायचं, थोडं आपण एक्सरसाइज करूया. आता ताईने काय वाचलं? त्याने आपल्याला अंधकाराच्या शक्तीतून सत्तेतून काढून त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात. प्रिय पुत्राच्या राज्यात आणलं. म्हणजे जर तुम्हाला आणि आम्हाला एक, मी सुरुवातीला सांगत होतो आम्हाला एक प्रजा बनायची. आता मी तुम्हाला सांगतोय एका राज्यामध्ये आम्हाला जायचे. ते राज्य कसलं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचं. हालेलुया. आता हे वचन आपण कसं वाचायचं माहित आहे का? आता काय लिहिलं होतं ताई तिथं? त्याने आपल्याला. हा, आता तिथं वाचत असताना आपण काय वाचूया की येशू ख्रिस्ताने मला अंधकाराच्या शक्तीतून बाहेर काढून त्याच्या राज्यामध्ये आणलं. हालेलुया. हालेलुया. म्हणजे तुम्ही आणि आम्ही कसे लोक आहोत माहिती आहे का? एका राज्यामध्ये जाणारे लोक आहोत. एका राजाची आम्ही प्रजा आहोत. तो राजा जो आहे त्याच्या वर्णनामध्ये असं लिहिलेलं आहे, तो अद्भुत करता आहे, तो शांतीचा राजकुमार आहे. वाच घेता येईल यशायाचं पुस्तक 9 अध्याय आणि 8 वचन. आपण तेच वाचतो. आता हा राजा, या राजाची प्रजा आम्ही बनायचे, परंतु तो राजा काय आहे हे बघा. आता यशायाचं पुस्तक 9 अध्याय. हा, आमच्यासाठी एक पुत्र दिला गेला ते तुम्हाला. कारण हा, आम्हासाठी बाळ जन्मला आहे. हा, आम्हास पुत्र दिला आहे. हा. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. एक मिनिट थांबा तिथंच. सर्वात पहिली गोष्ट, ज्या राजाची आम्ही प्रजा होत आहोत त्या राजाची एक गोष्ट आहे, खासियत आहे. पहिली गोष्ट, त्याच्या खांद्यावर काय? सत्ता आहे. हालेलुया. हालेलुया. ही कसली सत्ता आहे? आमच्यासारखी 5 वर्षाची सत्ता नाही की दुसऱ्यासारखी एक सरकार गेलं की दुसरं आले. आजकाल 2 वर्ष बी टिके ना कोणाचं सरकार. परंतु पवित्र शास्त्र मला सांगते त्याच्या खांद्यावर एक सत्ता दिली. त्या सत्तेचा कधी
नाश होणार नाही. हालेलुया, हालेलुया. आता दुसरं वाचत आहे पुढं. त्याला अद्भुत मंत्री, त्याला कसला मंत्री म्हटलेला माहिती का? अद्भुत मंत्री. त्या राजाच्या बद्दल आम्ही काही गोष्टी बघत आहोत. त्याच्या खांद्यावर सत्ता आहे. बघा, खांद्यावर सत्ता. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ही खांद्यावर सत्ता जो शब्द लिहिलाय तो क्रूसाला दर्शवते. काय झालं माहित आहे का? काय नाव आहे बाई? वर्षाताई काय होत्या? ख्रिस्तात येण्याच्या अगोदर अंधकारामध्ये होते. म्हणजे जे काय करायचं नाही ते सगळं ते करायचं. उदाहरण बरं बाई. म्हणजे खोटं बोलायच्या, भांडण करायच्या, सगळं. पुडी खायच्या तुम्ही, म्हणजे काही उदाहरण ना. ठीक. आता काय झालंय माहित आहे का? वर्षाताई अंधकारामध्ये आहेत. एक व्यक्ती खुश होणार. कोण खुश होणार? शैतानला काय वाटणार? तुम्ही अचूक करा, तुम्ही अचूक करा, तुम्ही अचूक करा. कारण तो काय करणार माहिती का? तुम्हाला अंधकारामध्ये कसं खाली जाता येते, कसं खाली खेचता येते करणार. वर्षाबाईला काय केलं? हे सगळ्या अंधकारामध्ये घेऊन गेलो. मग काय झालं ना? एका व्यक्तीची नजर वर्षाताईवर पडली. का म्हणून पडली माहिती का? की वर्षाताईचं हे जीवन, हे जगणं कसं होतं माहिती का? निश्चितपणाने एका दिवशी वर्षाताईला काय होणार होतं? नरकामध्ये जाणार. 100% नरकावरती नाव त्यांचं लिहिलेलं होतं. उदाहरण बरोबर. 100% नरकामध्ये त्यांचं नाव ठेवलं होतं, लिहिलं होतं. हिथून त्यांनी ह्या जगातून ज्यावेळेस त्यांचा प्राण गेला, त्यांना कुठं टाकलं जाणार होतं? नरकामध्ये. आणि शैतान काय करतो? लोकांना नरकामध्ये जास्तीत जास्त लोक टाकले जावे म्हणून तो प्रयास करतो. परंतु एका व्यक्तीने काय केलेलं माहिती का? त्या वर्षाताईकडे बघितलेलं आहे आणि त्यांचं भविष्य तो बघत आहे की ही माझी मुलगी, माझी ताई या जगामध्ये सुद्धा ज्या काही गोष्टी करत आहे चुकीच्या आहे. या गोष्टीमुळे तिला त्रास आहे. परंतु इथून ज्या वेळेस ती जाईल त्यावेळेस त्या नरकामध्ये ती जाणार आहे, त्या नरकाची भागीदारी होणार आहे. ही गोष्ट मला पसंत नाही. एका व्यक्तीने बघितलं आणि तो व्यक्ती शैतानाकडे आला आणि शैतानाला सांगितलं की ह्या मुलीला काय करायचं नाही, माझी मुलगी आहे. तर शैतानाने काय सांगितलं माहितीये का? जर तुम्हाला ह्या मुलीसाठी, जर ही मुलगी जर तुमच्याकडे घ्यायची असेल किंवा तुमच्याकडे हे करायचे, मला काहीतरी दाम दिलं पाहिजे, काहीतरी मोल दिलं पाहिजे. येशू ख्रिस्ता सांगितलं की सांगा काय मोल आहे? ह्या मुलीसाठी, ह्या लेकरासाठी, या माझ्या ताईसाठी प्रत्येक गोष्टीचं मोल करण्यासाठी तयार आहे. शैतानाने काय सांगितलं की तुमच्या शरीरातला रक्ताचा एक एक थेंब मला. आणि तिथं प्रभू येशू ख्रिस्ताला काय केलं की हो, आपल्या रक्ताचा एक एक थेंब वर्षाताईसाठी दिला जातो. वर्षाताईला माहित नाही ही मोठी लढाई जी आहे त्यांच्या लक्षात येत नाही, पण लढाई कुठं होली आहे? येशू ख्रिस्त आणि शैतान. आणि शैतानानं काय केलं? एवढं रक्त दिल्यानंतर रक्ताच्या द्वारे वर्षाताईला सोडवलं आणि काय म्हटलं माहिती का? आजपासून तू माझी मुलगी आणि मी तुझा पिता. हालेलुया, हालेलुया. हेच वचन लिहिलंय कलसेकरास पत्र याचा 1:14 मध्ये लिहिलेलं आहे. कलसेकरास पत्र 1:14 मध्ये वाचा बरं काय लिहिले. कलसेकरास पत्र 1:14. लवकर. त्या पुत्राच्या ठायी हा खंडणीवरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. कसल्या प्रकारची खंडणी भरून लिहिलेलं आहे? आमच्या हिंदीमध्ये थोडस वेगळं आहे. हिंदीमध्ये तुमच्या खंडणी वगैरे लिहिले, हिंदीमध्ये कसं लिहिले तुम्हाला वाचून दाखवतो मी. उसी ने हमें अंधकार के वश से छुड़ाकर 14 जिसमें हमें छुटकारा अर्थात पापों की क्षमा प्राप्त होती है. म्हणजे तुम्हाला आणि आम्हाला पापाची जर क्षमा प्राप्त करून घ्यायची असेल ती तुम्ही क्षमा प्राप्त केलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं? आपलं सर्वस्व दिलेलं आहे. क्रूसावरती ते प्राण दिलाय.
तुमच्या माझ्यासाठी ते रक्त सांडलं आणि ते सर्व केल्यानंतर आमच्या आणि तुमच्या नजरेमध्ये आम्ही त्या पापासाठी मेले गेलो. हालेलुया. म्हणून आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की आमच्यासाठी एक प्रजा, आम्ही ज्याची प्रजा बनत आहोत तो आमचा राजा कोणत्या कोणत्या गोष्टीचा त्यांना अधिकार आहे. आपण त्या ठिकाणी यशायाच्या पुस्तकामध्ये 9व्या अध्याय आणि 8व्या वचनामध्ये वाचत होतो. पहिली गोष्ट, त्याच्या खांद्यावर सत्ता आहे. खांद्यावर सत्ता आहे. दुसरी गोष्ट काय बघितलं आम्ही माहिती का? तो अद्भुत मंत्री आहे. काय तो? अद्भुत मंत्री. पुढे वाचता येईल. समर्थ देव. समर्थ देव. समर्थ याचा अर्थ काय माहितीये का? करू शकतो का नाही असं नाही, प्रत्येक गोष्ट करण्यासाठी तो समर्थ आहे. हालेलुया. आमच्या जीवनाला बदलण्यासाठी, बदलेल का नाही, आमचं आणि तुमचं जीवन 100% बदलण्यासाठी तो सामर्थ्य आहे. हालेलुया. म्हणून काही लोक मेलेले असताना देखील काय झालेले आहेत माहिती का? ख्रिस्ताच्या विश्वासामुळे ते जिवंत झाले. कारण तो देव कसा आहे माहिती का? समर्थ आहे. प्रत्येक गोष्ट पूर्ण करणारा तो समर्थ देव आहे. आमच्या जीवनामध्ये काही असो, प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याची क्षमता, प्रत्येक गोष्ट करण्याची ताकद त्या प्रभूमध्ये आहे. हालेलुया. म्हणून त्याला म्हणलं की समर्थ देव आहे, म्हणजे काहीही करू शकतो तुमच्या आमच्यासाठी. पुढे काय ताई? सनातन पिता. हा, शांतीचा अधिपती. कोणचा पिता? सनातन. सनातन पिता. या सनातन शब्दाचा अर्थ काय माहितीये का तुम्हाला? सनातन म्हणजे पिढ्यानी पिढ्या, पिढ्यानी पिढ्या आमचा आणि तुमचा पिता राहिलेला परमेश्वर. हालेलुया. पुढे काय ते? शांतीचा अधिपती म्हणते. शांतीचा अधिपती. हे काय आपण बघत आहोत माहितीये का? ज्या राजाची तुम्ही आणि आम्ही प्रजा बनणार आहोत, किंवा त्या राजाला ओळखण्याचा आमचा जो प्रयत्न आहे, तो राजा नेमका काय आहे हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. या राजामध्ये इतक्या प्रकारच्या गोष्टी आहेत, या सर्व प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये दडलेल्या आहेत. एक गोष्ट राहायची विसरली. मत्तई कृषी वर्तमान याचा 1 अध्याय आणि 21वा वचन जे आपण वाचलं सुरुवातीला, पहिला अध्याय मत्तई कृषी वर्तमान याचा पहिला अध्याय आणि 21वा वचन, ते हिब्रू बायबलच्या नुसार, हिब्रू बायबल सर्वात पहिले हिब्रू बायबल, युनानी बायबल झालं आणि त्याच्यानंतर हिब्रू बायबल आलं. युनानी बायबलच्या नुसार येशूच्या नावाचा अर्थ जो आहे येहोशू. येहोशू या युनानी शब्दाचा अर्थ येशू, आणि त्या येशूचा अर्थ काय माहितीये का? तो उद्धार देणारा. येशू, येहोशूचं जे पुस्तक वाचतो आपण, त्या येहोशू हा युनानी शब्द आहे. त्या युनानी शब्दाचा अर्थ जो आहे येशू, या युनानी शब्दाचा अर्थ असा आहे की उद्धार देणारा. हालेलुया. म्हणजे आम्हाला आणि तुम्हाला आज एक लक्षात घ्यायचंय की हा आम्ही कोणत्या परमेश्वराकडे भक्ती करतोय. एक वचन वाचूया, यूहन्ना कृषी वर्तमान 4 अध्याय 14व वचन वाचूया, जे आम्हाला तुम्हाला चांगलं माहित आहे. यूहन्ना कृषी वर्तमान 4 अध्याय 14व वचन. परंतु हा, मी देईन ते पाणी, जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. 4:24 देव आत्मा आहे. हा, आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली. त्या ठिकाणी आपण काय वाच, देव हा आत्मा आहे. म्हणजे आता एक दुसरा भाग आपण बघत आहोत की त्या प्रजेचे आम्ही, त्या राजाचे आम्ही जे प्रजा बनलेला आहोत, तो देव कशा प्रकारे आहे, तो देव आमच्या तुमच्या जीवनामध्ये काय काय गोष्टी करू शकतो, हे सर्व बघितल्यानंतर आम्हाला एक लक्षात घ्यायचंय की देव हा एक आत्मा आहे. आणि या देव आत्मा असल्यामुळे आमच्या जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची की आम्ही ज्या काही गोष्टी करतो ते खरेपणानं आणि आत्म्यानं आणि खरेपणानं केले पाहिजे. आणखीन एक वचन वाचूया, पहिले थेसलोनिकराचं पत्र, दुसरं थेसलोनिकराचं पत्र 3 अध्याय 5व वचन वाचा. नाही ते वाचू नका, पहिला तिमोथी 2:5 वाचा. पहिला तिमोथी 2:5. कारण हा, एकच देव आहे.
एकच देव आहे. म्हणा एकच. म्हणा की एकच. हा काय आहे? एकच देव आहे. काय? एकच देव आहे. हा. आणि देव व मानव हा यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. त्या ठिकाणी काय लिहिलंय? देव सुरुवातीला पौलुस काय लिहितो? देव हा एकच आहे. देव जास्त होऊ शकत नाही. देव एकच आहे. पण त्याच्या पुढे तो अनुवाद देऊन काय म्हणतो माहित आहे का? मनुष्य आणि देव. मनुष्य जो आहे आणि हा देव. या ठिकाणी उदाहरणार्थ या ठिकाणी देवाचं स्थान आहे आणि मी मनुष्य आहे. परंतु याच्या मला जर देवाकडे जर जायचं असेल तर माझ्या पापामुळे मी देवाकडे जात नाही. कारण देवाचं वचन असं सांगते, रोमकरास पत्र 3 अध्याय 23व्या वचनामध्ये वाच घेता येईल. रोमकरास पत्र 3 अध्याय 23वं वचन. कारण हा सर्वांनी पाप केले आहे हा. आणि ते देवाच्या गौरवाला एक लक्षात मी घ्या, तुम्हाला सांगतो एक महत्वाची गोष्ट सांगतो. जे लोक पाप करतात त्यांच्या जीवनामध्ये काय होतं माहिती आहे का? देवाच्या महिमेला ते मुकरतात. बघा एक साधी गोष्ट यदन वाटिकेमध्ये, यदन बगीचेमध्ये एक साधी गोष्ट झाली होती. काय झाली होती? परमेश्वरानं सांगितलं आदम आणि हव्वेला तुम्हाला सर्व प्रकारचे फळ तुम्ही खाऊ शकता, परंतु या ठिकाणी एक फळ आहे त्याला तुम्ही खाऊ शकत नाही. जर तुम्ही खाल तर तिथं असलेले खास मराल. परंतु आदम आणि हव्वाने काय केलेलं? ते फळ खाल्लं, लगेच मृत्यू झाली का त्यांची? म्हणजे देव खोटं बोलतो, बरोबर आहे? तिथं वचनामध्ये काय लिहिलं? जर तुम्ही हे फळ खाल तर खास मराल. फळ खाल्ल्यानंतर मेलेलं. म्हणजे याचा अर्थ काय माहित आहे का? देव खोटं बोलतो. तसं आहे का? त्यांची मृत्यू झाली. कोणची मृत्यू झाली माहिती आहे का? आत्मिक मृत्यू त्या दिवशी झाली त्यांची. कारण तुम्हाला माहिती असलं पाहिजे, उत्पत्तीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये असं लिहिलंय की सायंकाळच्या वेळी परमेश्वर आदमाशी बोलायचा. आणि ज्या वेळेस यांच्या जीवनामध्ये पाप आले त्याच्यानंतर परमेश्वराचा आवाज कोणीच ऐकला, त्यानं नाही ऐकला. म्हणजे आदमाची मृत्यू जी शारीरिक मृत्यू तर झाली नाही, परंतु आत्मिक मृत्यू त्या ठिकाणी झालेली. माझ्या ख्रिस्तातील बांधवांना आम्हाला पण असंच होतंय. कधी कधी आम्ही काय म्हणतो, माझ्याकडून एखादं पाप जर झालं तर मी परमेश्वराला क्षमा मागेन, निश्चित प्रभू क्षमा करतो. परंतु आम्हाला जो काही आशीर्वाद भेटणार आहे तो आशीर्वाद रोखला जातो. म्हणून स्तोत्र संहितेमध्ये दावीद राजा असं म्हणतो, माझ्या पातकाच्या मानानं माझ्यावरती तू शासन करू नकोस. मला तू काय कर, मला तू परत एक वेळेस त्या बर्फाप्रमाणे तू शुद्ध कर. 34 अध्याय 10व्या स्तोत्र संहितेत 34 अध्याय 10व्या वचनापासून जर वाचलं तर तू प्रार्थना अशा प्रकारे करतो. म्हणजे मला काय सांगायचं तुम्हाला, हे पाप जे आहे ते तुम्हाला परमेश्वराच्या महिमेपासून दूर करतं. परमेश्वरापासून तर तुम्हाला दूर करतच, परंतु परमेश्वराच्या महिमेपासून आम्हाला दूर करणारं कारण जे आहे ते पाप बनतं. म्हणून आदमानं जो अनुग्रह आदमाच्या द्वारे जो अनुग्रह आदमानं गमावून बसला, ज्या सायंकाळच्या वेळेस त्या बगीचेमध्ये त्याला चांगला परमेश्वराचा आवाज ऐकू यायचा, तो आवाज कधी आला नाही. परंतु एक व्यक्ती त्या ठिकाणी झालेला आहे, आदमच्या वंशमधला, त्यानं परमेश्वराचा आवाज आहे. सांगा कोण? अरे वा वा वा, छान 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 छान. हनोक. त्या हनोक बद्दल काय लिहिले? आदमाच्या 7व्या पिढीतला होता तो. आणि 7व्या पिढीतला असल्यामुळं 350 वर्ष तो परमेश्वरासोबत चालला. अरे कसं शक्य आहे? 300 वर्ष तो परमेश्वरासोबत चालला. तुम्हाला सांगतो, आदम नंतर त्याचे जेवढे काही लेकरं झाले, त्याची वंशज जर तुम्ही
3ऱ्या अध्यायामध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रत्येकाची वंशावळी आहे. हा जन्मला, हा इतके वर्ष राहिला आणि मेला, याचा जन्म झाला, याच्याद्वारे या जन्मला, तो इतके दिवस मरला, तो मेला. त्याच्यानंतर परंतु हानोकाच्या बद्दल 5व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आम्ही बघतो तर तिथं असं लिहिलेलं आहे, आदामाच्या वंशावळीमध्ये असलेला हनोक 7व्या पिढीतला होता, तो परमेश्वरासोबत राहिला आणि 300 वर्ष तो परमेश्वरासोबत राहिला. कसं शक्य आहे? कसं शक्य आहे की एक आदामाच्या पिढीमधले प्रत्येक लोक जन्मत आहेत, मरत आहेत, जन्म घेत आहेत, मरत आहेत, जन्म घेत आहेत, मरत आहेत. त्याच्यामध्ये एक व्यक्ती येतोय हनोक. कसा येतोय तुम्हाला सांगतो. ज्या वेळेस आदम त्या हनोकला एक गोष्ट सांगायचं. काय सांगायचं? काही वर्षापूर्वी आम्ही देवाचा आवाज ऐकायचो. ते हनोक काय म्हणायचं, अरे बापरे, अरे आजोबा कसा होता देवाचा आवाज? तो देवाचा आवाज काय म्हणायचं माहितीये का? आदाम कुठे आहेस तू? हनोक काय विचारायचं, अहो मग काय झालं? तो आवाज इतका छान वाटायचा. हनोक ह्या गोष्टी तो आपल्या आजोबापासून शिकतो. आणि त्या हनोकच्या मनामध्ये एक प्रेरणा झाली झाली की अरे माझ्या आजोबानं जो काही अनुग्रह गमावलाय मी तो गमावणार नाही. हालेलुया, हालेलुया. आणि त्यांनी काय केलं माहितीये का? माझ्या आजोबाच्या पिढीने जो काही प्रॉब्लेम झाला, त्यांच्या पापामुळं त्यांनी परमेश्वराचा आवाज ते ओळखू शकले नाहीत, ते नष्ट जाते, ते अशा प्रकारे त्यांचं हे झाला. परंतु मला आज कळाले की एक परमेश्वर आहे. माझ्या आज्याला बोलत होता, त्या परमेश्वराला मला ओळखायचे. आणि तो आपल्या आज्यापासून काय लक्षात घ्यायला लागला, अरे हा म्हणजे असा परमेश्वर होता, तो तुम्हाला बोलत होता, तो परमेश्वर आज मलाही बोलणार. हालेलुया. त्याच्यामुळे आपण काय पाहतो माहितीये का? या पिढीमधला हनोक, आदमच्या वंशामधला, आदमच्या पिढीमधला असलेला हनोक मेला नाही. हालेलुया. तर बायबल असं सांगते की तो लुप्त झाला, म्हणजे गायब झाला. सातत्याने त्या 5व्या अध्यायामध्ये जर तुम्ही बघितलं तर एक वंशावळी आहे. प्रत्येक जण जन्माला इतके वर्ष व्हायला मेला, पण एक व्यक्ती येतो तिथं, तो हनोक येतो आणि तो परमेश्वरासोबत 300 वर्ष चालतो आणि गायब होतो. देवाचं वचन सांगते तो आपल्या भक्ताला मरण्याचा किंवा सडण्याचा अनुभव येऊ देणार नाही. हालेलुया. मी तुम्हाला एक गोष्ट सांगत होतो की ज्या वेळेस पाप आमच्या जीवनामध्ये येतं त्यावेळेस आमच्या जीवनामधून परमेश्वर दूर जातो आणि आम्ही त्या परमेश्वराची महिमा पण करतो. म्हणून पौलुस त्या ठिकाणी एक अशी उपमा देतोय 2 तिमोथेच्या पत्रामध्ये की मनुष्य आणि परमेश्वर हे दोघं आहेत. तिथं परमेश्वर आहे, इथं मनुष्य आहे. परंतु मला मनुष्य असताना परमेश्वराकडे जाण्याचं कारण नव्हतं. मी मनुष्य आहे, परमेश्वराकडे जाऊ शकत नाही. कारण काय? मी पापी मनुष्य आहे, माझे पाप आहेत आणि ते पाप घेऊन मी परमेश्वरापाशी जाऊ शकत नाही. म्हणून लेवी व्यवस्थेच्या पुस्तकामध्ये बघितलं होतं तुम्ही, पुरा जुन्या करारामध्ये काय आहेत माहिती का? वेगवेगळ्या प्रकारच्या बली आहेत. त्या बलीच्या द्वारे आमच्या पाप त्या ठिकाणी शुद्ध केलं जायचं वर्षातून एकदा. परंतु नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तुमच्या आणि माझ्यासाठी एकटाच बलिदान झालेला आहे. त्याच्यामुळं बलीची पद्धत त्या ठिकाणी नष्ट झालेली आहे. आम्हा प्रत्येकासाठी, आमच्या पूर्ण प्रजेसाठी एक व्यक्ती कोकरा होऊन तो मरण पावला. आता आम्हाला त्या बलीची गरज नाही. तसं पौलुस सांगतो की या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आहे, तिथं परमेश्वर आहे. मी मनुष्य बनून डायरेक्ट परमेश्वराकडे जाऊ शकत नव्हतो, त्याच्या मध्यभागी प्रभू येशू ख्रिस्त आले. म्हणून येशू ख्रिस्तानं सांगितलं, योहानकृषी वर्तमान याचा 14 अध्याय आणि 6वं वचन तिथं असं लिहिले, येशूने त्यास म्हटले, मार्ग सत्य जीवन मी आहे. आणि त्याच्या पुढे लिहिले, माझ्या वाचून आल्याशिवाय पित्याच्या पुढे बोला की पित्याकडे किंवा पित्याच्या राज्यामध्ये कोणी जाऊ शकत. म्हणजे काय केलं? आम्ही आपले पाप घेतले आणि प्रभू येशू ख्रिस्ताला सांगितले की आमच्याकडून चुकी झाली, पण आम्हाला हा परमेश्वराचा अनुग्रह आमच्या जीवनामध्ये पाहायचा आहे.
तो परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कार्य करताना आम्हाला पाहिजे, पण आमच्या पापामुळे ते जाऊ शकत नव्हतं. परंतु प्रभू येशू ख्रिस्त आले. प्रभू येशू ख्रिस्तानं काय केलं, आमचे जे काही पाप होते आपल्यावरती घेतले आणि आम्हाला काय केलं माहितीये का, ह्या व्यवस्थेपासून, ह्या बलीपासून, जगातल्या अंधकाराच्या शक्तीपासून, पापापासून पूर्णपणे मुक्ती केल्या. आम्ही आता परमेश्वरापाशी जाऊ शकतो. हालेलुया, हालेलुया. आता एक गोष्ट, हा एक भाग झाला. परंतु जर आम्ही आणि तुम्ही एकदम नॉर्मल पद्धतीने जर पाप जर करू लागलो, काय होणार माहिती आहे का? तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो. आदमला जो आवाज येत होता, सुरुवातीला आदम जो होता, बायको येण्याच्या अगोदर केवळ परमेश्वराचा आवाज ऐकायचा. म्हणून माणसं काय होतात माहिती आहे का, बायको येण्याच्या अगोदर ते परमेश्वरामध्ये लय राहते. एकदा बायको आली की त्यांच्या कानामध्ये बायकोशिवाय दुसरा आवाजच येत नाही. त्याच्यात बी काय होतंय माहितीये का, त्या आवाजामध्ये बी काय राहते, 2 किलो बटाटे आणायचे, 1 किलो कांदा आणायचे, 1 किलो साखर आणायचे, असे आवाज होते. हा, मग काय होते माहितीये का, देवाचा जो आवाज आहे का, तो काय होते काय काही तसं आदम पहिलं परमेश्वराचा आवाज ऐकत होता, त्याच्याशिवाय. आणि आदम जो आहे, बायबल असं सांगते की आदम जो आहे तो फसविला गेला नाही. पौलुस लिहितो, आदम हा भुलविला किंवा फसविला गेला नाही, तर हवा फसविली. म्हणजे याचा अर्थ काय माहितीये का, की मला हे सांगायचे की ज्या परमेश्वराचा आवाज आदम ऐकत होता, ज्या वेळेस आज्ञाकारितेचं पाप त्याच्या जीवनात आलं, त्याच्यानंतर तो आवाज कधीच ऐकू शकला नाही. एक विचार करा, एक इमॅजिनेशन करा. एक मोठा आपल्याला बंगला दिलाय, समजा रेव्हरंड साहेबाचा एक मोठा बंगला आहे शिर्डीमध्ये, आणि ते बंगला त्यांनी काय केले की घ्या तुम्हाला, वर्षाताई तुम्हाला, आणि पेपर वगैरे त्यांच्या नावावर केले, तुम्ही राहिले तिथे. आणि काय झाले, 1, 2, 3, 4 वर्ष राहिले. लगेच त्यांनी आले काय म्हणे, हा चाल निघा, बंगला खाली घ्या. तुम्ही जागेवर केलं नाही, निघा. वा, जी ड्रेस घातला तीच घालून खाली व्हा. असं जर आम्ही त्या बंगल्याच्या बाहेर आलो तर आमची अवस्था काय होईल रे? ती बंगल्यातून आम्ही कुठे यायचं, झोपडीत. कुणाचं घर राहते का त्याच्यात, वर्षाताईचं काय चिन्ह होईल? बंगल्यातून डायरेक्ट झोपडीत. म्हणजे मला काय सांगायचं, मग ज्या आदमला परमेश्वराचा आवाज येत होता, परमेश्वर त्याला बोलत होता, परमेश्वर त्याच्याशी वार्तालाप करत होता, केवळ अनाज्ञाकारितेचं पाप त्याच्या जीवनामध्ये आल्यामुळं तो आवाज तो गेला. आणि बायबलमध्ये असं लिहिले, परमेश्वरानं त्या दोघांना एदेन बागीचेच्या काय केलं, विचार करा. ही बगीचा त्या लेकरासाठी बनवली होती, आदमसाठी बनवली होती. बायबल असं सांगते की परमेश्वराने ती बगीचा त्याच्यासाठी दिली आणि त्याला सांगितलं की तू काम कर. आज आता कुत्र जी म्हणतो का आपण, कुत्र, ही कुत्र्याला नाव कोण दिले? आदम दिले. हा, मांजरला मांजर कोण म्हणते? ही नाव सगळे आदमने दिलेले आहेत. देवानं त्याच्यासाठी काय केले, बगीचा बनवली. आणि वचन असं सांगते की त्याला सांगितलं की तू काय कर, तुझ्या बुद्धिमत्तेनं तू इथं काही पेरू शकतोस. आणि जनावरांचे जे, बायबल असं सांगते की आदमला जे जे जनावरांचे नाव त्यावेळेस जे योग्य वाटलं ती त्याने ठेवली. म्हणून आज आपण जी जी जनावरांचे नाव घेतो ती त्याने ठेवलेली. किती बुद्धिमान आहे. बायको येण्याच्या आधी बुद्धिमान होता, आणि पुन्हा बायको आली की पुन्हा. मला सांगायचं काय, माझा सांगण्याचा उद्देश काय, ज्या वेळेस विचार करा त्या बगीचेमधून ते बाहेर जात असतील, एदेन वाटिकेमधून, आदमच्या मनामध्ये काय येत असं म्हणताय का, माझ्यासाठी बगीचा दिली होती, माझ्या एका चुकीमुळे सगळंच गेलं, एका चुकीमुळे.
जे गोष्ट अशी झाली, 10 कोटी रुपयाची लॉटरी लागली, माणूस हार्ट अटॅकने मेला. बरोबर आहे का? अशी झाली गोष्ट. तसं मला सांगायचं काय की जर आम्ही त्या परमेश्वराला जर ओळखणारे आहोत, त्या परमेश्वराला जर व्यवस्थित आमच्या जीवनामध्ये जाणणारे आहोत, तर आमचं जीवन कसं आहे आज आम्हाला हे लक्षात घ्यायचं की आज आम्ही त्या परमेश्वराला कशा पद्धतीने ओळखत आहोत हे लक्षात घ्यायचे आम्हाला की तो परमेश्वर आमच्यासाठी, मी असं म्हणत नाही की तुम्ही त्या परमेश्वराला ओळखलेले नाहीत, मला आज असं म्हणायचंय त्या परमेश्वराला आपण आणखीन एकदम वेगळ्या दृष्टिकोनातून बघूया. हालेलुया. तुम्हाला समजायसारखे एक उदाहरण देतो. आम्ही बायबल कॉलेजमध्ये शिकवलो आहोत, मला माहित आहे लग्नाच्या अगोदर, आता ही जमाना आलाय, तुमच्या वेळेस नव्हतं असलं काही का? त्यांच्या वेळेस कसं होतं की तुमच्यासारख्याच जमान्यात आम्ही आजचे पोरं राहिले असते तर बाबू कितीदा सासरवाडीकडे चक्र मारले असते. आता काय झालं माहिती का, लग्न जमले समजा एका मुलाचं मुलीसोबत, तर ते काय करतात माहिती का, कंटिन्यू फोनवर बोलणं किंवा कशी आहे, जेवण केलीस का, हे ते असं चक्र बोलणं राहतं. आणि एकदा लग्न झालं, लग्नाच्या अगोदर त्यांना त्यांची पत्नी जी असते सूरजमुखी वाटत असते, चंद्रमुखी वाटत असते. लग्न झालं की ती ज्वालामुखी होते. आणि त्याच्याही पुढे काय म्हणते ती, तू सुखी राह, मला बी राहू दे, अशी होती. म्हणजे मला काय सांगायचं माहिती आहे का की जसं हे लोक जे आहेत काहीतरी जाणून घेण्यासाठी आम्ही जसं पुढं करतात माहिती आहे का, एक मुलीबद्दल एखाद्याचं लग्न ठरलं तर ते तिची आवड निवड सगळं जाणण्याचा प्रयत्न करतो. तसं आज आपण काय करूया, या उपवासाच्या दिवशी परमेश्वराला आणखीन जवळून ओळखण्याचा प्रयत्न करू. हालेलुया. खरंच परमेश्वर कसा आहे आजपर्यंत आम्ही वेगळ्या पद्धतीने ऐकलोय, पण आज आपण कसं करूया की त्या देवाला एक अनोख्या पद्धतीने ओळखूया. कसं की खरोखरच तो देव हा माझ्यासाठी एक अनोखी एक मोठी गोष्ट करणार आहे. हालेलुया. ही घेण्यासाठी आम्हाला काय केलं पाहिजे, त्या देवाला आणखी जवळून ओळखलं पाहिजे, एकदम आणखीन जवळून ओळखलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, जे लोक देवाला अगदी जवळून ओळखत आहेत त्यांच्या जीवनामध्ये किती कष्ट येऊ द्या, किती अडचणी येऊ द्या, किती आजार पण येऊ द्या, कर्जबाजारी पण होऊ द्या, ते देवाला सोडणार नाही. हालेलुया. हालेलुया. म्हणून आम्ही आज असा, माझा असा प्रयत्न आहे की आम्ही आज त्या देवाला कशा पद्धतीने ओळखावं, एक नव्या दृष्टिकोनातून. कदाचित आम्ही आज त्या पद्धतीने ओळखलो नाही, आम्ही तशा पद्धतीने देवाला ओळखलो ना, परंतु एक लक्षात घ्या, तो देव कसा आहे माहिती आहे का, त्याची आम्ही प्रजा बनवणारा तो देव आहे. हालेलुया. त्याच्या राज्यामध्ये आम्हाला जायचं. एक वचन वाचूया, योहान 3:17. योहान 3:17 वाचा. योहान कृषी वर्तमानाचं पुस्तक 3रा अध्याय 17वे वचन. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्याय निवाडा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले. येशू ख्रिस्ताला परमेश्वरानं, आता बघा मी तुम्हाला सांगत होतो की परमेश्वराला ओळखायचं. आता एक वचन वाचा, म्हणजे बायबल मध्ये आम्हाला असं लिहिलेलं आहे की कोणत्या परमेश्वराला आपण ओळखलं पाहिजे. योहान कृषी वर्तमान याचा 20वा अध्याय आणि 31वे वचन वाचा. योहान कृषी वर्तमान 20 अध्याय 31वे वचन वाचा. येशू हा देवाचा पुत्र, येशू हा देवाचा पुत्र आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही लिहिली आहे. मी आता तुम्हाला एक गोष्ट विचारतोय, इकडे लक्ष द्या. येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे हे तुम्ही आणि आम्ही ओळखतोय का? दुसरी गोष्ट, त्याच्यावर जे कोणी विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी एक सार्वकालीनचं जीवन आहे. म्हणजे जो कोणी येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो, जो कोणी येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये घेतो, त्याच्यासाठी एक सार्वकालीनचं जीवन परमेश्वराने दिलेलं आहे. म्हणजे हे सार्वकालीनचं जीवन
तुम्हाला आणि आम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्या येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणं पण तेवढंच गरजेचं आहे. आणखी एक वचन वाचूया आम्ही लुकुरशी वर्तमानाचं पुस्तक 2 अध्याय 11 वचन. लुकुरशी वर्तमान याचा 2 अध्याय 11 वचन. ती ही की हा तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तारणारा या शब्दाचा अर्थ काय की एक आम्हाला उद्धार देणारा. म्हणजे माझ्या ख्रिस्तातील बांधवांनो, परमेश्वर हा एक आहे, तो तुम्हाला आणि आम्हाला उद्धार देणारा परमेश्वर आहे. तो पहिला आपण बघितलं, तो आम्हाला आपली प्रजा बनवणारा परमेश्वर आहे. तो अद्भुत त्याचे गुण आपण बघितले. आता मी तुम्हाला सांगतो की तो आम्हाला उद्धार देणारा परमेश्वर आहे. कशापासून उद्धार देणार आहे? आमच्या पापापासून तो आम्हाला उद्धार देणार आहे. आमच्या अपराधापासून तो आम्हाला सोडवणार आहे. आमच्या प्रत्येक चुकीच्या प्रत्येक गोष्टीतून तो आम्हाला सोडवणारा परमेश्वर आहे. ह्या परमेश्वराला आजच्या दिवसामध्ये आम्ही वेगळ्या पद्धतीने बघण्याची आवश्यकता आहे की खरोखरच आजपर्यंत मी परमेश्वराला अशा पद्धतीने माझ्या जीवनामध्ये बघितलंय का? जसं एक नवरा नवरीला सजवल्यानंतर किंवा सजवण्यासाठी त्याची कशी इमॅजिनेशन असते, तसं आज आम्ही आमच्या प्रभूला एक वेगळ्या पद्धतीने आमच्या जीवनामध्ये घेणार आहोत की परमेश्वर. कारण आपण काय म्हणतो की येशू ख्रिस्त आमचा काय नवरदेव आहे, बरोबर आहे की? तो आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. स्वर्गामध्ये घर बनवलेलं आमच्यासाठी, तो आमच्यासाठी येणार आहे. मग आमचं कर्तव्य काय माहिती आहे का? त्याच्यासाठी तयार होणं आमचं कर्तव्य आहे. ते कसं तयार व्हायचं माहिती आहे का? सर्वात पहिलं आम्हाला हे माहिती पाहिजे की आमचा जो पती जो आहे तो कोण आहे, बरोबर आहे. तसं आम्हाला एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी कोण आहे आणि तो प्रभू येशू ख्रिस्त कसा आहे हे मला लक्षात घेतलं पाहिजे. एक वचन वाचूया आपण, तीतुसचं पत्र, तीतुस 2 अध्याय 14 वचन. तिताला पत्र, हिंदीमध्ये तिताला पत्र 2 अध्याय 14 वचन. तितास पत्र 2 अध्याय 14 वचन. त्याने स्वतःला आपल्याकरिता दिले हा. यासाठी की त्याने खंडणी भरून आपल्याला सर्व ही वैराग्यापासून. ही गोष्ट तुमच्या आणि माझ्या लक्षातून कधी जायला नाही पाहिजे की ख्रिस्तानं तुम्हाला आणि मला कसं केलेलं आहे माहिती आहे का? खंडणी भरून तुम्हाला आणि मला सोडवलेलं आहे. आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी, छोटा प्रश्न. तुम्ही आणि आम्ही काय केलेलं, आमच्यासाठी काय केलेलं आहे? खंडणी भरून सोडवलेलं आहे, बरोबर आहे. आमच्यासाठी मोल कोण चुकवलंय? प्रभू येशू ख्रिस्तानं, बरोबर आहे. बोला की चुकवलेलं आहे. मोल चुकवलेलं असताना आणि त्याच्याही पुढे जाऊन मी असं सांगतो की आमच्यावर, आमच्या शरीरावर, आमच्यावर आमचा अधिकार नाही. आता कोणाचा आहे? परमेश्वराचा, बरोबर आहे की नाही? तरी सुद्धा आम्ही काय करतो माहित आहे का? आत्म्याच्या प्रेरणेने न चालता शरीराच्या प्रेरणेने चालतो. म्हणून इब्रिकराचा लेखक असं लिहितो की ज्यांनी परमेश्वराच्या एकुलत्या पुत्राच्या अभिषेकाला तुच्छ मानले त्याचं दुसऱ्याचं काय. म्हणजे आम्ही काय करतो माहित आहे का? आम्हाला कळालेलं आहे की माझ्यासाठी, जसं सांगितलं, वर्षाबाईसाठी प्रभू येशू ख्रिस्तानं आपलं सर्वस्व दिले. त्यांना एक दाम चुकून त्यांना विकत घेतलेलं आहे. पण हे विकत घेतलेलं असताना वर्षाच्या जीवनामध्ये त्यांनी प्रभूसाठी किती समर्पित आहेत ते विचार करायचा. की वर्षाला जर त्यांची मम्मी म्हणते की बाई सकाळी उठून भाकर कर, तर ती भाकर करते चायनाच्या नकाशामध्ये, आणि ते केल्यानंतर मी ही खायचं तर खावा ना, ठेवा तिकडे, मला असंच येतं करायला. असं जर त्यांनी जर एक उदाहरण दिलं बरं पाहिजे, असं जर त्यांनी म्हणलं तर तिची मम्मी कधीच तिला पुन्हा भाकऱ्या कर म्हणणार नाही, बरोबर आहे का? मुलं तर त्याच्यापेक्षा वाईट आहेत हो. त्यांचे पप्पा फोन घेत, बाळा 10 वाजलेत की, आता काय मी काय लहान आहो का? मध्ये बाळा 10 वाजलेत, घराकडे ये की. मी लहान आहो का? मी मला काय कळत नाही का? म्हणजे मला काय सांगायचं माहित आहे का? आमच्या जीवनामध्ये हे गुण आहेत का? जर ख्रिस्तानं आम्हाला खंडणी देऊन सोडवलेलं आहे,
खंडणी भरून पूर्ण आम्हाला सोडून घेतलंय. आमच्या जीवनावरती अधिकार नाही. एक मुंबईमध्ये एक ताई वर्शिप करत होती, मुंबईमध्ये एक मीटिंग मध्ये चांगली वर्शिप केली, इतकं सुंदर. आणि त्याच्यानंतर मला प्रचार करायचा होता. आणि ती वर्शिप केल्यानंतर मग ते सगळे टाळ्या वाजवले, बहुत अच्छा वर्शिप किया, अभी हमारे बीच में प्रॉफिट सचिन आएंगे म्हणून ते माझ्याबद्दल सांगत होते. सेवा करते आणि बायबल कॉलेज शिकवायला ती सांगत होते. मी लांब थांबतो. आणि ते सांगता त्यांनी काय केलं, एक व्हिडिओ क्लिप लावला. त्या व्हिडिओ क्लिपवर त्यांनी 2 मिनिटाचे 3 मिनिटाचा काहीतरी व्हिडिओ क्लिप लावला, माझा नाही दुसऱ्याचा, सेवेचा. आणि मी तिथं लांब थांबलो होतो पाठीमागे. तर ही जी वर्शिप केलेली ताई जी आहे ती भांडण करत होती. भांडण कशासाठी, मेरा सॅन्डल किधर फेक दिया, दुसऱ्याला किरकिर करत होती. आणि माझ्या कानावर आलं. भांडण करायला काय झालं. मी जवळ गेलो, भाई तुझं काय म्हणत होती, तुमने मेरा सॅन्डल फेका, दे सॅन्डल किधर आहे, चल ढूंढ के दे. कशासाठी भांडण चालू आहे, सॅन्डल. मी बी काय केलं माहिती आहे का, मी तिच्या जवळ गेलो आणि मी तिला काय म्हणलं, हॅलो सिस्टर, अरे वो वर्शिप करने वाले किधर गए. तो तिने मला म्हणे, अरे गांजा पी के आए क्या तुम. मैं बोल नहीं, वो सिस्टर किधर गए, वो अच्छा वर्शिप कर रहे थे. अरे मैं तो थी. तिच्याकडे बघितलं, मी काय म्हणलो, आप नहीं हो, वो कोई और थी, आप कोई और. तिला कळालं मला काय म्हणायचं. लगेच ती म्हणली सॉरी सॉरी. मग माझं नाव घेतलं म्हणून मी तिकडे गेलो. मी तर लगेच काय झालं, तिचं सँडल भेटलं. सँडल घातलं, तिथून लांबून तिनं काय केलं, आलं का लक्षात. म्हणजे तिनं मला माफी मागावं अशा उद्देश नव्हता. मी तिला एक म्हणलो, ती मुलगी वेगळी होती, ही भांडकुदळ पोरगी कोणी दुसरीच आहे. बरोबर आहे का. हालेलुया. आमच्या मुला मुलींना जसं सुरुवातीला सांगतो, प्रार्थना कर म्हणलं तर तिथे देवा असं होते. आणि एखाद्याला काय भांडण कर म्हणलं, तिचा आवाज एवढा उंच जाते, एवढं हाय टेम्परेचर होते की मला कधी कधी पडते की प्रार्थनेच्या वेळेस इथं काय होतंय, ती काही स्पीकर जाते की काही. आणि एखाद्याला समजा भांडण करायचे तर ती डीजे होऊन जाते. सकाळी येते वेळेस ती डीजे लावा. समजते का माझं म्हणलं. मला सांगायचे काय, जर तुम्हाला आणि मला ख्रिस्तानं सोडवलेलं आहे, त्याला खंडणी भरून जर आम्हाला सोडवले, आमच्या जीवनामध्ये आम्हाला एक लक्षात घ्यायचे, आम्हाला आमच्या जीवनामध्ये काही अधिकार नाही. आमच्या जीवनातलं सर्वस्व. मग काही सेवक लोकांची असं बोलत असताना त्यांच्या चर्चमध्ये काय होते, जर सेवकांनी जर बाप्तिस्मा आम्हाला पुढच्या महिन्याच्या या तारखेला आहेत असं म्हणलं तर मुली 8 महिने चर्चलाच येत नाहीत. का बरं येत नाहीत माहिती आहे का. काय करायचं पाचला आम्हाला म्हणते बुडा. तरी म्हणते चले तुझं तू 15 वर्षाची आहे, चाल तुझं बाप्तिस्मा. मुलं तर त्याच्यापेक्षा ती वर्षभर येतच नाही चर्चला. काय म्हणतो न गो तिथे गेलं की त्यांनी बाप्तिस्मा दिलं. मी एकाला विचारलं, मग काय अडचण काय, तुम्ही बाप्तिस्मा घेत नाही, तिची अडचण काय ती तर सांगा. एकाला बाजूला काय सांग, कसं आहे सर म्हणजे ते सगळे पिक्चर बघायचं, व्यसन करायचं, सगळंच बंद करावं लागतं म्हणून घेऊ वाटणं बाप्तिस्मा. बस असो, ही मुंबई सारख्या शहरातली गोष्ट आपल्याकडची नाही. बरोबर आहे का. इथं सगळे व्यवस्थित आहेत, त्याच्यामुळे ही तिकडलीच गोष्ट आहे. मी तिकडलीच गोष्ट सांगायला इथं सगळे बरोबर. तुम्ही पाळक साहेबांनी बाप्तिस्माची डेट सांगितल्या तुम्ही तयार राहता असं माझा विश्वास आहे. ठीक. तर आमचे लेकरं बाप्तिस्माची डेट झाली तर येत नाही. काही वेळेस काय होतं माहिती आहे का, चर्चचा जो वेळ आहे त्या चर्चच्या वेळेमध्ये कधी कधी काय होतं, रस्त्यात कोणी भेटलं की तिथं अर्धा घंटा बोलत थांबते. काय म्हणते, अहो गाणे तर झाले असतील तिथे. आमचे काय पाळक साहेब काय गाणे त्यांचा आवाज लय चांगला आहे, त्यांनी गाणेच म्हणतातलंय, घंटाभर गाण्याला लावते. मग काय त्याला घंटा अर्धा तास समजायचं. आणि पहिलं ज्या वेळेस तुम्ही येशू ख्रिस्ताला ग्रहण केलं, पहिलं ज्या दिवशी येशू ख्रिस्ताला ग्रहण केलं, सगळ्याच्या आधी येऊन बसत होतो. बरोबर आहे का नाही. बरोबर आहे का. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, ज्या वेळेस तुम्ही नवीन नवीन येशू ख्रिस्ताला ग्रहण केलो, चर्च चालू व्हायच्या आधी येऊन बसत होतो का नाही. बरोबर आहे का. बसत होतो का नाही. आता समजा तुम्हाला चर्च विश्वासात येऊन किती वर्ष झालेत, 3 वर्ष झालेत. आता तुम्ही काय करायला माहिती आहे का, 1 घंट्यानंतर येऊन. बरोबर आहे का. उदाहरण हो,
तुमची प्रगती चालू आहे का अधोगती चालू? बरोबर आहे. सुरुवातीला आम्ही काय करायचं माहिती का, लवकर येऊन बसायचं, खुर्च्या बिडच्या लावा, झाडू बिडू मारा, पळायचं येतील तेव्हा येतील, ही काय लावून ठेवा, चटया बिटया ठेवा आणि गपचूप प्रार्थना करत बसणं. कधी नवीन विश्वासात आलं. आता 4 वर्ष झाले विश्वासात येऊन, 3 वर्ष झाले विश्वासात येऊन. आता काय करायला माहिती आहे का, चर्च सुरू होऊन 1.5 घंटा झाल्या, ज्या वेळेस ती दान घेतात का तवा येऊन पाठीमागं कुठं तर कोपऱ्यात बसायचं. म्हणजे आपली प्रगती चालू आहे की अधोगती चालू आहे? नवीन नवीन आल्यानंतर काय प्रार्थना करत होतो घंटाभर, आता 10 मिनिट प्रार्थना. म्हणजे आम्ही प्रगती करतोय का आपली? मला सांगायचे काय, जर तुम्ही आणि मी ख्रिस्ताला जर ग्रहण केलेलं आहोत, त्या ख्रिस्ताला जर ओळखलेलं आहोत, तर आज आम्हाला एक गोष्ट लक्षात येते. एक जिवंत साक्षी सांगून आपण प्रार्थना करणार आहोत. एक 16 वर्षाचा युवक जो पंजाब या शहरामध्ये राहणारा, वेगवेगळ्या धार्मिक जीवनामध्ये जीवन जगणारा, त्याची आई एक मोठी धार्मिक होती आणि त्याची आई धार्मिक असल्यामुळं तो एक शीख परिवारामध्ये जन्मलेला. परंतु त्याची आई सकाळी 4 वाजल्यापासून त्याला पाठांतर करायला लावायची, वेगवेगळे ग्रंथ, त्याच्यानंतर त्याला जेवायला द्यायची. तर त्याच्या आईमुळं तो इतका मोठा पंडित झाला, मोठा पंडित झाला. परंतु काय झालं, त्याला एका कव्हर्नमेंट शाळेमध्ये ठेवलं होतं, म्हणजे मिशन शाळेमध्ये तो शिकायला होता. आणि त्यांनी काय केलं माहित आहे का, अरे येशू म्हणजे हा विदेशी धर्म आहे, नकोय म्हणून त्यांनी काय केलं, नवीन करार घेतला आणि त्याचे पानं फाडले जाळली. आणि तू जाताना हसायचा, म्हणायचा हा धर्म नको आहे आम्हाला, हा विदेशी धर्म आहे आणि हा विदेशी धर्माचा देव नकोय. पानं फाडून जाळले. जाळल्यानंतर काय झालं, 2 दिवसानंतर त्याची आई वारली. आई वारल्यानंतर त्याला मोठा धक्का बसला. मी जिच्यावर प्रेम केलं ती माझी आई गेली, मी जेवढ्या देवाची भक्ती करत होतो त्या देवानं माझ्या आईला का घेऊन जाऊ, मला आता कुठलाच देव नको म्हणले. आणि सगळं सोडून टाकलं आणि एका ठिकाणी रूम मध्ये बसायला लागलो. नाही, कुठलाच देव खरा नाही. जर कोणचा जर देव खरा असता तर माझ्या आईला, माझ्या प्रिय आईला कसं काय मारलं असतं. तिनं तर एवढी मोठी भक्ती करत होती, माझ्यापेक्षा जास्त तिनं भक्ती करत होती. त्या भक्ती करणाऱ्या देवानं तिला वाचवलं पाहिजे, मारलं का असं मनामध्ये राग धरून तो युवक 16 वर्षाच्या एका रूम मध्ये बसायचा, जेवण पिवण सगळं सोडायचं. आता शेवटी एक पर्याय आला. त्यानं काय केलं, 1905 ऑक्टोबर महिन्याच्या एका दिवशी, एका रात्री त्यानं असं सांगितलं की जर खरा परमेश्वर कोण आहे मला जर नाही समजलं तर मी अमृतसर एक्सप्रेसच्या समोर जाणार आणि माझं मुंडकं त्या पटरीवर ठेवणार. मला तो खरा परमेश्वर कोण आहे मला बघायचं. आणि तो युवक 16 वर्षाचा रात्रभर प्रार्थना केली, रात्रभर तो बसला, त्याला कुठलंही उत्तर आलं नाही. आणि तो म्हणा की सर्व खोटं आहे, सर्व खोटं आहे, काही खरं नाही. तो ज्या रूम मध्ये होता, आता तो बाहेर जाणार होताच, त्याच्या समोर येशू ख्रिस्त प्रगट झाले आणि येशू ख्रिस्ताच्या त्या तेजानं त्याला परत त्या रूम मध्ये ढकललं आणि त्याला येशू ख्रिस्त एक शब्द बोलले, तू मला का सतवतोस, मला का सतवतोस. बस हा शब्द ऐकल्यानंतर हा युवक काय केला माहिती का, लगेच त्याच्या वडिलाकडे आला आणि काय सांगितलं की पप्पा येशू ख्रिस्त. त्याचे वडील म्हणले तू पागल झालाच, काल परवाच तू नवीन करार जाळायच आणि आज तू म्हणतोस येशू ख्रिस्ताला म्हणतात. त्याने एक उत्तर दिलं, मला ते उत्तर खूप आवडतं. त्यानं काय म्हणला, जाणणारा तुमचा मुलगा वेगळा होता, आता येशूला भेटलेला मुलगा वेगळा. त्याचंच नाव काय माहिती का, त्या व्यक्तीचंच नाव होतं, त्याला असं म्हटलं मराठीमध्ये, रक्ताळलेल्या पायाचा प्रेषित साधू सुंदर सिंग. आयुष्यामध्ये कधी चप्पल घातली नाही ते साधू सुंदर सिंग, कधीच चप्पल घातली. ते बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच वेगवेगळ्या देशामध्ये येशू ख्रिस्ताचा सुवार्ता गाजवण्यासाठी जायचे. जालंधरमधून रामपूर म्हणून एक छोटस गाव आहे, आजही ते गाव आहे. आणि तुम्हाला सांगतो, आजही ती 1905 साली ज्या रूम मध्ये येशू ख्रिस्तानं त्यांना दर्शन दिलं, ती रूम आज देखील तिथं आहे. मार्च मध्ये योग भेटला आम्हाला ती समोर जाऊन बघण्याचा, ती रूम आज देखील तिथं आहे. आणि त्यांनी एक घातलेला एक पंचा आहे, म्हणजे ड्रेस, पंचा घालायचा, ती ड्रेस तिथं आहे. तर बरेचसे लोक आमच्यासोबत आले होते, की त्यांच्या बाजूला थांबून फोटो काढा. मला त्या पास्टर मी काय म्हणले की प्रॉफेट आप भी आओ फोटो. तर तुम्हाला खरं सांगतो, मी ज्या वेळेस तिथं जात होतो ना,
मला इतकं रडू यायला लागलं का माहितीये का, माझी एवढी बी लायकी नाही एवढ्या मोठ्या माणसाच्या त्या कपड्यापाशी थांब. म्हणजे मी तिथं स्वतः माझ्या मोबाईल मध्ये फोटो आहे, तुम्हाला दाखवतो माझे फोटो बघा. म्हणजे मी त्या कपड्याच्या बाजूला थांबून असं म्हणजे माझ्या मला वाटायला की माझी एवढी लायकी नाही साधू सुंदर सिंगच्या कपड्यापाशी थांबायचं. कारण या माणसानं काय केलं माहिती, एक मोठी जागृती आज पंजाब सारख्या शहरामध्ये जेवढे मोठे सेवक बनलेले आहेत ना, त्याचं एकमेव कारण साधू सुंदर. हालेलुया. असं मला एक गोष्ट सांगायचं, एकच गोष्ट, ख्रिस्त ज्याला पूर्णपणे कळाला त्याच्या जीवनामध्ये बदल. ख्रिस्त कळायला पाहिजे. काही कालांतरानं साधू सुंदर सिंगच्या वडिलांनी काय केलं, साधूकडे आलं, चिंती का आपल्याला साधू सुंदर सिंग प्रचार करायचे. त्यांनी येऊन त्याला विचारलं की अरे तू पांडव करा येशू येशू मुळे हा येशू आहे कोण. साधू सुंदर सिंग काय सांगितलं माहिती, तुम्हाला येशू पाहिजे ना, मग ते माप मी केव्हा माझा. आपल्या वडिलाला तो काय म्हणला असता, बसा मी मोठा सुवार्थी काय माझ्याकडून ऐका. त्याने सांगितलं जर तुम्हाला येशू कोण आहे ओळखायचं असेल काय करा, 4 पुस्तकं वाचा बायबलमध्ये. आणि जर तुम्हाला येशूचं प्रेम बघायचं असेल तर सुसमाचारावर विश्वास ठेवा. त्याचे वडील साधू सुंदर सिंगचे वडील कालांतरानं ते सुद्धा विश्वासमध्ये आहे. मला सांगायचं काय, येशू ज्यांना समजलेला आहे, परमेश्वर ज्यांना समजलेला आहे, त्यांच्या जीवनामध्ये बदल होतो. हालेलुया. आणि तो बदल तुमच्यात आणि आमच्यात झालेला आहे, इतरांना कळायला पाहिजे. म्हणून काय काय पूर्वी काय करतात, पर्स घेतात मोठी लोक, त्याच्यात कुमून कुठं तर बायबल ठेवतात, जे कुणाला दिसून मैत्रीण म्हणजे तू ख्रिश्चन झालीस का काय, त्याच्यावर भारी. आजकाल काय झालं माहिती आहे का, काही लोक ह्याच्यातच मोबाईल ठेवायचे, मोबाईलमध्येच बायबल असतं. आणि ते काय म्हणतात ते चुकीचं नाही, बरं चुकीचं नाही, पण माझ्या मनात एक शंका असते. समजा आता मी प्रचार करत असताना भैयानी बायबल काढायला, बायबल काढता करता त्यांना त्यांच्या कोणीतरी मेसेज केला, हॅलो जेवण केलास का तू, तर त्यानं ती वचन वाचणार का ती व्यासेचारी पण आहे. माझ्या मनात प्रश्न आहे, बरं माझ्या मनात प्रश्न आहे. मी तुम्हाला 100% सांगतो की वचन वाचायचं सोडून, हो बरं आहे ना मी जेवलो की तू जेवलीच का म्हणतो, बरोबर आहे का. एक उदाहरण सांगतो बरं. म्हणजे मला काय म्हणायचं माहित आहे का, जर बायबल जर त्यांच्या हातात असतं तर ती व्हॉट्सअपचा मेसेज काय केला असतं, त्यांनी असं केलं असतं. पण ह्याच्यातच बायबल असल्यामुळे ती काय करणार माहित आहे का, देवाने जगावर आणि काय करतो काय काय लोक अर्धा इथं वाचते ना अर्धा पुरीला रिप्लाय देते. म्हणजे बोलते की बघा मी किती हुशार आहोत. म्हणजे माझ्यासारखा बुद्धिमान कोण नाही. मी तिकडं पुरीला मी पुष्कळ येशू ख्रिस्ताला मी थोडं बहुत पुष्कळ आलो, आज येतो मग आज ये. तसं चलत नसते. ज्याला येशू ख्रिस्त कळालाय ना त्याच्या जीवनात बदल होणार, 100% बदल होणार. तुमच्या पास्टर साहेबाची साक्षी आम्ही 2 वर्षाखाली ऐकली. ते काय होते आणि परमेश्वरानं त्यांना कशा पद्धतीने बोलवलं ते त्या ठिकाणी सांगत होते. मी बाहेर होतो जास्त, मला असं वाटलं की ऐकावं ते जाऊन. तर ते सांगत होते की देव मला बार बार सेवेला ये म्हणायचा, पण मी कामाला जायचं, मला वाजवायचा शौक होता, तिकडं जायचं असं. मी ते ऐकत होतो. मला ती एक गोष्ट लय आवडली त्यांची. त्यांच्यासमोर सांगणं बरोबर नाही कारण त्यांचं प्रतिफळ कमी होतं. त्यांच्यासमोर सांगितलं त्यांनी बार बार एक म्हणत होते, मला देव म्हणायचं ही करू नको, तू माझ्या सेवेला निवडलाय, तू माझ्या सेवेला. मला ती इतकं आवडलं त्या दिवशी. पण परत मला राग बी आला, म्हणजे तुम्हाला एवढं कळायला तुम्ही कशाला चालला असंही वाटलं. ते सांगत होते की मला फार फार वाटायचं देव म्हणायचं तू ही करू नका, तुझ्यासाठी सेवा आहे. पण तरी मी ती वारी इकडं तिकडं ते जायची. ते सांगत होते मला. बरोबर आहे. 2 वर्ष झालेच 2 वर्षाखालची मग आठवडे माझे यादाच लय पक्के आहे माझी. रात्री काय जेवण केलं म्हणून तुम्हाला काय सांगता येणार नाही, पण अशा गोष्टी माझ्या लय डोक्यात. तर ते म्हणत असताना मला एक गोष्ट आवडलं की मला त्याच्यातून एक कळालं, म्हणजे माझ्या जीवनामध्ये अशा पद्धतीचा एक आजार आला, त्याच्यातून परमेश्वरानं मला कसं बाहेर काढलं ते माझ्या लक्षात आलं. मला एक गोष्ट 100% कळाली, म्हणजे मला देवाच्या सेवेला निवडलं पाहिजे. हालेलुया. आणि आज काय माहितीये का, आज त्यांचा संपूर्ण परिवार देवामध्ये. ही बदल कुठं होते माहितीये का, ज्याला येशू ख्रिस्त कळालाय, ज्याला ख्रिस्त कळाला त्याच्यातच बदल होते. येशू ख्रिस्त कळाला म्हणून काळी पुरी गुरी होणार नाही कधीच, ती काळीला काळीच राहणार, पण तिच्या मनात बदल होतो.
म्हणून तुम्ही कुठलीही फेअर अँड लवली लावा, कुठलेही कॉस्मेटिक लावा, जर येशू ख्रिस्ताचं तेज तुमच्या चेहऱ्यावर आलं का नाही, आता म्हणून तसं सगळेच लोक तुमच्या मागे लागते. तो पोरवाचं काय लक्षात घेऊन राहतो, काय मुलगी प्रार्थना करते तर एकदम मन असं वाटतं. आणि काय काय प्रॉब्लेम ते मला कळतच नाही की काय बोलायला की म्हणजे ते काय मी कधी कधी हा म्हणून तुम्हाला म्हणलं का मला असं व्हायचं प्रार्थना कोण कोण काय करून ऐकायची. मी ते काय काय तर देवा याच्यासाठी देवा तुझ्या त्याला कोणी ती रोबोट बघितलं का तुम्ही, रोबोट एक खिळणी राहायची बघा, त्याला चावी दिली किती करायची ती. मला कधी चावी दिली काय आला मग मी तिच्यात ना चावी नाही, माणूस आहे देवा 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 असं ही बाहेर का बाहेर कुठं तर घडत असेल तिथं घडत नाही. म्हणजे तुम्ही डिस्करेज होऊ नका, बापरे आम्ही प्रार्थना करणार ना बाबा आम्हाला असं म्हणून, तसं नाही. मला सांगायचं का, जर तुम्हाला ना आम्हाला जर ख्रिस्त कळाला आमच्यात बदल झाला. येशू ख्रिस्ताने काय सांगितलं माहिती का, जो नगर पहाड़ पर बसा हुआ है वो छिप नहीं सकता. तुम्हाला मला एका पहाडावर बसवलेलं आहे देवा. कशासाठी माहिती आहे का, 4 लोकांना कळालं पाहिजे हे लोक जे आहेत त्या पहाडावरचे आहेत. येशू ख्रिस्त नावाच्या त्या घरामधले आहेत, येशू ख्रिस्त नावाच्या त्या प्रजेमधले आहेत, येशू ख्रिस्त नावाच्या त्या व्यक्तीवरती आहेत जो त्यांचा राजा आहे. लोकांना कळायला पाहिजे. उदाहरण दिलं, चप्पलसाठी भांडण केले, चप्पलसाठी सँडलसाठी भांडण केले. काय काय जण तो काय करतात मुली आमच्या मुंबई साईडला बाजूबाजूला बसलो का काही मुली ती चिंगम खात येतात. खात काय करणार, चिटकावणार. तर ते चिटकावलं ती सहज काढता येते ना असं करून, तर ती एवढ्या जोरात चिटकवणार, ते चिंगवणार अरे काय त्याला ती काढता येते, बरोबर आहे का. पण काय होते, जर तुमच्यात आणि आमच्यात असा बदल झाला, ख्रिस्त कळाला, तर हा बदल होते. आपण सर्वजण उभे राहूया, प्रार्थना करूया आपण सर्वजण. प्रभूला धन्यवाद देऊया, आपण उभे राहूया. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रार्थना करूया आपण, प्रार्थना करूया सर्वजण. डोळे बंद. एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो, खरोखरच तुम्हाला ख्रिस्त कळालेला आहे. जर तो ख्रिस्त समजलेला असेल तुम्हाला, तुमचं जीवन बदलणार आहे. तुमच्या जीवनामध्ये बदल झालेला इतर लोक बघणार आहेत. जर परमेश्वराच्या वचनात स्वकीयाकडून नव्हे इतर लोकांकडून तुमची प्रशंसा व्हावी, इतर लोकांनी तुमची येशू ख्रिस्ताची गोष्ट ऐकून, येशू ख्रिस्ताचा प्रकाश तुमच्यावरती बघून त्यांनी तुमच्या देवाची प्रशंसा केली आहे. की आज ही आम्ही कुठल्या तरी पापामध्ये पडलेले आहोत, कुठल्या तरी चुका करत आहोत, कुठल्या तरी वाईट गोष्टीमध्ये आहोत, निश्चित त्याच्यामुळे तुम्ही त्या पित्याला ओळखलो नाही ही तुमची गणना होईल. हालेलुया, हालेलुया. या उपवासाच्या दिवशी आम्ही आपलं अंतःकरण पारखावं. आज आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये बनावं की देवा, खरोखरच मी तुला ओळखलेले असेल तर माझ्यामध्ये तुझ्यासारखे गुण येण्यासाठी तू मला मदत कर. Yes, my Lord Jesus. हालेलुया, 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 हालेलुया. साबू राखाना मानते बाजे ताबाकुला करंतिली लेबोंतो नोकोरो मांदी बा जाकालेले सिबोतो लोको लोको लोतो लाबा सखाते दे बाबा लिदे लेबा लाको लाका बाता. या ठिकाणी कुणी एक असा आहे ज्याला परमेश्वर असं सांगतोय, धन्यवाद. तुझ्या मनामध्ये भरपूर विचार तू घेऊन आलेला आहेस, भरपूर विचार तू घेऊन आलेली आहेस. काय करावं हे तुला समजत नाही, परंतु देवाची आत्मा सांगते तुला देव निश्चित प्रमाणात बुद्धी देईल. ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं त्या ठिकाणी तो घेऊन जाणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सेदेकू राखा माता मासाबाकू राखा लाती दादा ले देते बाकू राखा बादा बाजे केते देवा मामा ना को राखा लाती दी. ओ लोदो तो लोको लो तो लाता बा मामा माना का लाबाता दादा बाबा बाबा लेबे रागो लाखाला ती बा जाकाते लेबे लेके लता नामा से देते दे लोजो तो लोको लो तो लता लाबा लाके रे ते दे 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 बाबा. कुणी या ठिकाणी असा आहे
धन्यवाद येशू. तू एक पाऊल टाकतोस धन्यवाद येशू. परंतु पाठीमागे लगेच तू ते पाऊल घेतोस. हालेलुया. तुझ्या गोष्टीमध्ये तू स्थिर राहा. थँक यू लॉर्ड. तुझं टाकलेलं एक पाऊल परमेश्वर निश्चितपणाने आशीर्वादामध्ये घेतो. सिबोरो खो लोखो माझे साबोकुरा मंदे बाजी देते लिल्यापा लादो खो रोखो लोतो ला साकुरा ते बाबा मामानेसी माझी बांधेले के रे की माता मासे देते ली बाबा बाबा. प्रभू स्वर्गीय परमेश्वरा, स्वर्गातील आमच्या जिवंत प्रभू या कलिसियावरती विश्वासाच्या द्वारे लोक येणारे बनणार आहे. हालेलुया. भरपूर विश्वासाच्या द्वारे अद्भुत चमत्कार या 6 महिन्यामध्ये परमेश्वर तू घडवून आणणार. धन्यवाद येशू. या वर्षी येणाऱ्या या 6 महिन्यामध्ये प्रभू या कलिसियाच्या द्वारे अद्भुत गोष्टी होताना आम्ही पाहणार. आमेन जीसस. काही अद्भुत हालेलुया. साक्षी घडताना आम्ही पाहणार. हालेलुया. थँक त्याची यू लॉर्ड. तुम्ही आणि आम्ही साक्षीदार बनणार. हालेलुया. थँक यू लिबो रामा नामा साबो राबा लाबा लाको लाबा ताबा लोदो तो लोखो लोखो लाबा जाबादी Thank you, Lord. निमे सेखे रबांदी बा जाबादे लाबा लाबा लाको लाको. धन्यवाद येशू. थँक यू लॉर्ड. ऑक्टोबर महिन्यामध्ये या कलिसियामध्ये एक मोठं काम परमेश्वर. आमेन. प्रेज गॉड. ऑक्टोबर महिन्यामध्ये परमेश्वर एक मोठी गोष्ट you, Lord. आशीर्वादातील तुमच्या हालेलुया. सेवेंती मानाका नवाई धन्यवाद साकुरांचे येशू. थँक यू लॉर्ड. लेजे मंदे बा सेखे रमंता बा सिको लाकाला. बहिणी, तुझ्या लेकरांसाठी चिंतित होऊ नकोस. हालेलुया. लेकरांच्या भविष्यासाठी तू चिंतित होऊ नकोस. हालेलुया. देव परमेश्वर तुझ्या सोबत आहे. आमेन. साबो कुरोमंती बा सकुरंते बा सेबेते दीदी बा नामाश मांदा बा कुरकेले बाती बा जाकोता दादा दादा लाबा लोजोंतो लोकोरते माझा खाती दादा बाबा बाबा. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. स्वर्गीय देवपा, आम्ही तुझ्या आभार आणि उपकार मानतो. धन्यवाद येशू. थँक यू या गावामध्ये प्रभूजी तुझ्या सेवकाला ज्या कार्यासाठी तू निवडलंस, उभं केलंस, ते कार्य तू पूर्ण करून घ्यावं यासाठी आम्ही प्रार्थना करतो. हालेलुया जीसस. त्यांच्या गरजा तू पूर्ण करून देणारा परमेश्वर म्हणा. हालेलुया. यहोवा इरेच्या नावाने त्यांच्या गरजा तू पूर्ण करणारा परमेश्वर. त्यांच्या सोबतीला राहा. त्यांच्या अडखळण असणाऱ्या सर्व गोष्टी निघून जाऊ दे. हालेलुया. त्यांचे मार्ग मोकळे कर. हो प्रभू. सेवेचे मार्ग मोकळे कर. हो प्रभू. आशीर्वादाचे मार्ग मोकळे कर. हो प्रभू. तुझ्याच नावाची महिमा त्यांच्याद्वारे, आमेन. आमेन. या सेवेच्या द्वारे ख्रिस्त गाजविला जातो. आमेन. आमेन. आजूबाजूच्या खेडेगावामध्ये, हालेलुया. शहरामध्ये ख्रिस्त गाजवला धन्यवाद जातो. येशू. धन्यवाद. सहाय्य कर आणि मदत कर. धन्यवाद येशू. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणून तो आहे. सर्वजण मिळून घ्या. आमेन. 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 प्रेज द लॉर्ड.